नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर. जिथे आपण सुरुवात केलेली होती इंडियन पॉलिटी बघत असताना आपण सुरुवातीला ऐतिहासिक पार्श्वभूमी काय काय आहे हे बघितलेली आहे. त्यानंतर आपण चार्टर सिरीज चालू केलेली आहे. चार्टर सिरीजमध्ये आपण 1793चा चार्टर्ड ॲक्ट व 1813चा चार्टर्ड ॲक्ट पूर्ण डिटेल्समध्ये बघितलेला आहे. त्यानंतर आता आपण आज बघणार आहोत चार्टर्ड ॲक्ट 1833 व चार्टर्ड ॲक्ट 1853. तर सुरुवात करूया चार्टर्ड ॲक्ट 1833 पासून. तर सर्वप्रथम चार्टर्ड ॲक्ट 1833 मध्ये काय बघा, बंगालचे गव्हर्नर जनरल बनलेले होते लॉर्ड विल्यम बेंटिक. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे कंपनीचे व्यापार पूर्णपणे बंद करून पहिला कायदा सदस्य लॉर्ड मॅकॉले समाविष्ट करण्यात आलेला होता. हे आपण आता डिटेल्स मध्ये बघूया. चार्टर्ड ॲक्ट 1833. तर यामध्ये आपण पहिला पॉईंट हा जोडू शकतो की जी 20 वर्षांसाठी जी तरतूद होती तीच आहे जी की 20 वर्षांसाठी कंपनीला नवीन प्रदेश धारण करण्याचे अधिकार व त्यांचे नूतनीकरण करण्याचे अधिकार हे कंपनीकडे फक्त आता राहिलेले होते. आता मात्र जो मागल्या चार्टर्ड ॲक्टमध्ये चहाशी व चीनचा व्यापार कंपनीकडे दिलेला होता तो ते नष्ट करण्यात आलेला होता. चहाचा व चीनच्या व्यापाराची ईस्ट इंडिया कंपनीकडील एक अधिकार नष्ट करण्यात आले. म्हणजे आता पूर्ण पूर्व प्रांतामध्ये फ्री ट्रेड व्यापाराची पूर्तता करण्यात आलेली होती की कोणतीही कंपनी भारतात किंवा भारताजवळच्या प्रदेशात येऊन पूर्णतः ट्रेड करू शकते किंवा कोणतेही व्यापार करू शकते. हा मुद्दा पहिला होता. त्यानंतरचा दुसरा मुद्दा हा आहे की हा कायदा केंद्रीकरणाच्या प्रवृत्तीसाठी प्रसिद्ध आहे. त्यासाठी केंद्रीकरणाच्या प्रवृत्तीसाठी प्रसिद्ध आहे. या कायद्यामध्ये त्यांनी पहिलं म्हणजे प्रशासकीय तसेच वित्तीय कार्य वेगळी केली गेली आहेत आणि कायदेविषयक कार्य वेगळी केलेली गेलेली आहे. ते बघून घ्या. प्रशासकीय कार्य व वित्तीय कार्य. त्यानंतर कायदेविषयक कार्य वेगळी केलेली आहेत. प्रशासकीय कार्यामध्ये त्यांनी बॉम्बे, मद्रास व बंगाल प्रांत व इतर पूर्णपणे गव्हर्नर कौन्सिलच्या नियंत्रणाने आलेला आहे. म्हणजे इथून मागे जे होते ह्या बंगाल व मद्रास व बॉम्बे प्रांत बंगालचे लष्करी व व्यापारामध्ये पूर्णतः मदत घेत होते. पूर्ण ह्या कायद्यानंतर बंगाल, मद्रास व बॉम्बे पूर्णतः गव्हर्नर जनरलच्या अधीन आलेला आपल्याला दिसून येतं. यामध्ये त्यांनी तिसरा पॉईंट हा टाकलेला होता की हे करत असताना ह्यांच्या बंगाल, मद्रास आणि बॉम्बे यांच्यावर पूर्णतः निदर्शन ठेवण्यासाठी त्यांनी आता बंगालचे गव्हर्नर जनरल आता
गव्हर्नर ऑफ इंडिया गव्हर्नर आता सॉरी भारताचे गव्हर्नर जनरल असे करण्यात आले. आज भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण बनले असेल तर विल्यम बेंटिक. एक करत असताना त्यांनी पूर्णतः गव्हर्नर जनरलची कौन्सिल चे नाव बदलून इंडियन कौन्सिल केलेली गेलेली होती. यानंतर चौथा पॉइंट गुलामगिरी प्रथा नष्ट करण्याचा तरतूद आणलेली होती. त्यानंतर 1843 ला पूर्णतः बंद करण्यात आलेली होती. आणि शेवटचा पॉइंट म्हणजे या कायद्याने भारतीयांच्या शिक्षणाच्या प्रसारासाठी 10 लाखाची तरतूद केलेली गेलेली होती. शेवटचा पॉइंट म्हणजे यांनी या कायद्यामध्ये कायदा आयोगाची स्थापना केली. कायदाविषयक तरतुदी करण्यासाठी कायदा आयोगाची स्थापना केली आणि लॉर्ड मॅकॉले यांना त्या आयोगाचे अध्यक्ष करण्यात आलेले होते. त्यानंतरचा आपला पुढचा चार्टर्ड ऍक्ट आहे की 1853. हा सनदी कायद्यातील शेवटचा कायदा म्हणण्यात येईल. सनदी कायद्यातील शेवटचा कायदा होता. या कायद्यानंतर सनदी कायद्याचा कोणताही कायदा आलेला आपल्याला दिसून येत नाही. या कायद्यामध्ये नागरिक सेवा भरतीसाठी नागरिक सेवा किंवा सिव्हिल सेवा आपण म्हणतो ते सेवा भरतीसाठी खुल्या स्पर्धा परीक्षांची उपाययोजना करण्यात आलेली होती. योजना करण्यात आलेली होती आणि हे कायदा समितीच्या मॅकॉले समितीने केलेले होते. मॅकॉले समितीने 1854 द्वारे केले गेलेले होते. या कायद्याने प्रथमच गव्हर्नर जनरल कौन्सिलची कायदेविषयक व कार्यकारी विषयक कामात फरक दाखवला गेलेला होता की गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलमधील कायदेविषयक कामे व कार्यकारी यांच्यात फरक केला गेला होता. यानंतर कायदे करण्यासाठी तिच्या कौन्सिलमध्ये 6 अतिरिक्त सदस्यांची नेमणूक करण्यात आलेली होती. यानंतर बंगालचे स्वतंत्र राज्यपाल यानंतर जे बंगालचे गव्हर्नर जनरल होते ते आता भारताचे गव्हर्नर जनरल बनल्यामुळे बंगालसाठी स्वतंत्र राज्यपालाची नेमणूक करण्यात आलेली होती. त्यालाच लेफ्टनंट गव्हर्नर असे म्हणतात. त्यानंतर डलहौसी हा भारताचा पहिला कोणताही अतिरिक्त चार्ज असलेला गव्हर्नर जनरल बनलेला होता. त्यानंतर आपण यामध्ये
या चार्टर्ड ॲक्टमध्ये बघितलेलं आहे की 1800 मध्ये भारताच्या केंद्रीकृत प्रशासनाची सुरुवात कशा पद्धतीने करण्यात आलेली होती व 1853 मध्ये कायदेविषयक कार्य व कार्यकारी कायदे कशा पद्धतीने करण्यात आलेले होते. या दोन्ही ऍक्टमुळे भारताच्या पुढील प्रशासनासाठी किंवा आपल्या संविधानासाठी हे महत्त्वपूर्ण कायदे आपल्याला दिसून येतील. त्यानंतर आपण उद्याच्या लेक्चरमध्ये आता सुरुवात करणार आहे की कंपनीची राजवट कशा पद्धतीने चालू झाली 1858 ते 1947 पर्यंत. यामधील सर्व कायदे आपण उद्यापासून बघणार आहेत. सपोर्ट करा, लाईक करा. थँक्यू.